विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक रेघीमध्ये 11 ते 20 पाढे कसे लिहितात, 11 ते 20 पाढे लिहिणे कोणत्या वर्गासाठी उपयुक्त आहे, 11 ते 20 पाढे लिहिताना कोणती काळजी घ्यावी, पाढे लिहिताना पथ्य काय, उपाय काय, सराव कसा करावा, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 11 ते 20 पाढे लिहिण्याचा फायदा काय त्याची माहिती समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया. बघा, 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करणे हे कोणासाठी उपयुक्त आहे, तर 2 ते 10 पर्यंत आणि 1 ते 100 पर्यंत ज्या विद्यार्थ्याला चांगल्या रीतीने उजळणी येते त्या विद्यार्थ्यांनी दररोज डेली वर्क म्हणून 11 ते 20 पर्यंत पाढे लिहिण्याचा सराव करणे खूप फायदेशीर आहे. मग 11 ते 20 पाढे देवनागरी संख्येचं एक रेघीमध्ये लिहिताना कोणती काळजी घ्यावी, पथ्य कोणती पाळावी आणि कसं लेखन करावं याची आपण माहिती समजून घेतोय. तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ज्या उभ्या ओळी आहेत त्याच्यामध्ये समान विभागणी करता यायला पाहिजे. बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या उभ्या पद्धतीने ज्या रेषा आहेत, 11 आणि 12 या दोन पाड्यांमध्ये समान अंतर असलं पाहिजे, तेव्हा आपलं लेखन हे चांगलं होणार आहे. 13 आणि 14 या पाड्यांमध्ये या ज्या उभ्या दोन रेषा आहेत, 1, 2 या उभ्या रेषा आहेत, त्यांच्यामध्ये समान अंतर असलं पाहिजे, तेव्हा तुमचं 11 ते 20 पर्यंतचं पाढे लेखन चांगलं होणार आहे. त्यानंतर ह्या आडव्या रेषा एक रेघीमध्ये असतात. बघा, हे आपल्याला अगोदरच दिलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे. म्हणजे बघा, इथून एक आडवी रेषा मारली आणि याच्या डोक्यावर एक उभी रेषा मारली, याच्यात सारखं अंतर असलं पाहिजे. त्यानंतर जसं बॉक्सच्या वहीमध्ये आपण लिहितो, तर चारही बाजूने बॉक्सच्या वहीमध्ये सारख्या प्रमाणात अंतर सोडायचं आपण ज्ञान घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं एक बॉक्स तयार झाल्यानंतर चारही बाजूने सारखं अंतर सुटलं पाहिजे, तेव्हा आपलं 11 ते 20 पाढे लेखन सुंदर आणि चांगलं होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला 11 ते 20 पर्यंत पाढे जर चांगल्या रीतीने लिहायचं असेल, त्यासाठी आहे सराव, प्रयत्न, सातत्य. आणि कधीही विद्यार्थी मित्रांनो, जो मांडी घालून बसून शांत डोक्याने गतियुक्त लेखन करतो त्याचेच हस्ताक्षर सुंदर होत असतात. 3रीच्या 4थीच्या मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर ज्या पाढे लिहिल्यानंतर खाली ज्या ओळी सुटतात त्याच्यामध्ये 1 ते 10 अंक 5 ओळीमध्ये याचं दृढीकरण आपण करून घेत असतो. त्याचा तुम्ही सराव केला पाहिजे. निश्चित तुम्हाला गतियुक्त लेखनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तर तुम्ही 11 ते 20 पर्यंत पाढे एक रेघीमध्ये देवनागरी संख्येचं दररोज लिहाल अशी 100% आशा बाळगतो. ते 20 पाढे एक रेघीमध्ये लिहिण्याचा फायदा काय, तर सर्वात महत्त्वाचं, 11 ते 20 पाढे लिहिल्यामुळे तुमचं गणित मूलभूत कौशल्य मजबूत होणार आहे. 11 ते 20 पर्यंत पाढे जर चांगल्या रीतीने पाठ केले तर तुमची वेळेची बचत होणार आहे. त्याच पद्धतीने तुमच्या गणिती क्रियामध्ये अचूकता येणार आहे आणि जलद गणना करण्यासाठी याची खूप मोठी मदत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, 11 ते 20 पर्यंत मराठीतून तुम्ही चांगल्या रीतीने एक रेघीत पाढे दररोज लिहिण्याचा सराव केला तर तुमचं कठीण गणित सोडवल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास वाढतो, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते, तार्किक विचार तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करण्याचा फायदा काय, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरत असतं. तुम्ही कोणतीही बाजारात खरेदी करा, कोणत्याही बिलसाठी
चांगल्या रीतीने तुम्हाला बिल समजून घेण्यासाठी 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करणे खूप गरजेचं आहे. उच्च गणितासाठी आधारभूत म्हणून कोणती गोष्ट असेल तर 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करणे गरजेचे आहे. बीजगणित असेल, भूमिती असेल, त्रिकोणमिती असेल, या सर्व क्षेत्रामध्ये 11 ते 20 पर्यंत पाढ्यांचा जास्तीत जास्त सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीत सार काय? 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करण्याचा फायदा काय? तर मजबूत पाया भरणी आणि बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी 11 ते 20 पर्यंत पाढे लिहिणे आणि पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही लिहाल अशी आशा बाळगून आजची तासिका येथेच संपवतो. धन्यवाद.